नमस्कार. नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी टेस्टी आणि क्रंची असा स्नॅक करत आहे, जो बनतोही झटपट, जो आपण कधीही करू शकतो. तर असा टेस्टी आणि क्रंची फ्रेंच फ्राईज आज मी बनवत आहे. यासाठी मी साधारण मीडियम साईजचे आलू घेतलेले आहेत. आता मी त्याची साल काढून घेत आहे. तर आता मी हा आलू कट करून घेणार आहे. तर त्यासाठी ज्या चारी साईडच्या बाजू आहेत त्या आधी थोड्या थोड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता हा आलू अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. आता हे आलूचे काप एकावर एक ठेवून मी एकसारखे असे कट करून घेणार आहे. तर साधारण या साईजमध्ये मी एकसारखे असे आलू कट करून घेतलेले आहेत. उरलेले आलू पण मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे. तर हे कट करताना काही फार असा वेळ नाही लागत. तर चाकूच्या साहाय्याने सुद्धा आपण हे इझिली कट करू शकतो. आता या ठिकाणी जे कट केलेले फ्रेंच फ्राईज आहे त्यावर मी थोडीशी हळद घालत आहे, छोटा पाव चमचा. आणि त्यावरच मी 2 चमचे कॉर्नस्टार्च पण घालत आहे. तर त्यामुळे एक छान अशी परत तयार होते. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी कढईमध्ये तेल मी तापवून घेतलेलं आहे आणि आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. त्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज मी तळून घेणार आहे. तर मीडियम फ्लेमवरच मी हे फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहे. सोनेरी रंग येईपर्यंत ते मी तळून घेणार आहे. साधारण 4 ते 5 मिनिटात सोनेरी रंग येतो. तर आता तो आलेला आहे आणि आता मी हे फ्रेंच फ्राईज काढून घेत आहे. तर 2 बॅचेसमध्ये मी हे फ्रेंच फ्राईज तळून घेत आहे. उरलेले मी फ्रेंच फ्राईज तळून घेत आहे. तर गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. 4 ते 5 मिनिटानंतर सोनेरी रंग आल्यानंतर मी हे फ्रेंच फ्राईज काढून घेत आहे. फ्रेंच फ्राईज हे डबल फ्राय करायचे असतात, त्यामुळे दुसऱ्यांदा फ्राय करायच्या आधी मी हे 5 मिनिटं या चाळणीमध्ये ठेवणार आहे. आता पुन्हा एकदा मी दुसऱ्यांदा त्याला फ्राय करून घेणार आहे. तर या ठिकाणी गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे. तर यामध्ये मी ते फ्रेंच फ्राईज घालत आहे आणि ते दुसऱ्यांदा फ्राय करून घेणार आहे. तर साधारण 1 ते 2 मिनिटात ते चांगल्या प्रकारे फ्राय होऊन जातं. तर कलरही बदललेला तुम्हाला दिसेल. फ्रेंच आता हे मी काढून घेत आहे. या ठिकाणी सुद्धा मी 2 बॅचेसमध्ये ते फ्राय करून घेणार आहे. तर फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. तर आता या फ्रेंच फ्राईजला टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये मी थोडंसं तिखट घालत आहे, छोटा पाव चमचा, चवीनुसार मीठ आणि यामध्ये धने पावडर मी घालत आहे. पावडर, थोडा चाट मसाला आणि थोडी काळी मिरी पावडर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मसाले यामध्ये ॲड करू शकता. आणि याला छान आता असं मी मिक्स करून घेत आहे. टेस्टी क्रंची फ्रेंच फ्राईज रेडी आहे. तर हे फ्रेंच फ्राईज तुम्ही कधीही बनवू शकता. अतिशय कमी वेळेमध्ये हे फ्रेंच फ्राईज बनतात. तर टेस्टी क्रंची असे फ्रेंच फ्राईज जरूर करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.